नमस्कार। तर शाळेचा भाग डब्बा भाग 7 आपण ना ही श्रावण घेवड्याची शेंग म्हणतात त्याला, ह्याची भाजी करणार आहोत। एकदम मस्त लागते आणि माझी मम्मी ना हे धपाटे केली की अशी शेंग करते नेहमी, त्याच्याबरोबर पण एकदम मस्त लागते ही। तर बघा साहित्य बघा, हे करणार आहोत आज आपण। कांदा घेतलाय मी एक मध्यम आकाराचा, टोमॅटो घेतलाय एक, आणि लाल तिखट घेतले आपले घरातले, मीठ घेतले, कोथिंबीर, आणि ही पावशेर शेंगा आहेत ह्या तोडून अशा घेतल्यात। चला तर दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते। एकदम मस्त टेस्टी होते ही रेसिपी। चला तर मग करूया। तर आता ही मी शेंग पाण्याने धुवून घेतल्या। आता ह्याला आपण थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं आहे। आणि तुम्ही हे ऑफिससाठी मुलांच्या डब्यासाठी पण करू शकता, एकदम टेस्टी होते भाजी ह्याची। आता बघा ह्याला छानपैकी आपण असं 2 मिनिटं भाजून घेऊया छान, म्हणजे हे छानपैकी शिजते पण लवकर। ह्या श्रावण महिन्यातच शेंगा मिळतात ह्या, म्हणून ह्याला श्रावण घेवडा म्हणतात। तर दिडकी पण म्हणतात आमच्या इकडं, दिडकीच्या शेंगा म्हणतात। थोडं थोडं याला असं थोडंसं काळं डाग पडतात ना, तवर भाजूया आता आपण। गवारी बीन्सच्या शेंगा आणि घेवड्याच्या शेंगापेक्षा पण ही छान टेस्टी लागते एकदम, चपाती बरोबर, भाकरी बरोबर आणि धपाट्या बरोबर एकदम मस्त लागते। आणि कसं आहे, श्रावण महिन्यातच मिळते, बाकी कधी मिळत नाही ना ही। बघा आता झालंय आपलं, आता काढून घेऊया। चला तर आता तेल घालूया। असं 1.5 चमचा आपल्याला तेल घालायचं एवढी, अजून एक थोडं, म्हणजे 1.5, हे छोटा चमचा दिसतोय ना पळी, एवढं। ह्याला तेल जरा जास्त लागते, त्यामुळे भाजी टेस्टी होते। आता त्याला कांदा घालून घेऊया। थोडासा कांदा लाल झाला की टोमॅटो घालायचा आता। बघा आता आपला कांदा छानपैकी लाल झाला, आता टोमॅटो घालून घेऊया। चला तर लाल तिखट घालूया। ही 1 चमचा घेतलं मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा करू शकता, पण ही भाजी थोडीशी तिखटच छान लागते। आता मीठ घालूया चवीप्रमाणे। आता शेंग घालून घेऊया। आता याला थोडंसं परतून घेऊया, आणि आता थोडंसं आपण पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी। आता पाणी घालून घेऊया थोडं। आता कोथिंबीर घालूया वरून, ही पण मी स्वच्छ धुवून मग चिरून घेतल्या। आता मी तुम्हाला शिजल्यावर दाखवते ही भाजी। तर बघा आता आपली मस्त शेंग भाजी तयार आहे। बघा कसली भारी दिसायला लागली, आणि वास पण मस्त यायला लागला याचा, एकदम मस्त टेस्टी लागते ही। तुम्ही ऑफिससाठी पण आणि डब्यासाठी पण करू शकता, आणि मुलांना नक्की आवडेल, करून बघा तुम्ही असं। चला तर आता मी सर्व करून घेते। तर बघा आपली मस्त भाजी आता तयार आहे। बघा किती छान दिसायला लागली, आणि गरम गरम भाकरी पण केल्या मी। आणि अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा। आणि आजचा व्हिडिओ पण आवडल्यास तुम्हाला फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा माझा व्हिडिओ।
आणि माझ्या माय मॉम्स चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. तर चला तर मग भेटूया परत. ओके, थँक्यू सो मच.